आढोनी शाळा भक्ती मार्ग उजळी दीन बालके वसते ग्रहातून धन्यवाद उदळी वैश्मले पुनी प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी भूमी बसे प्रभू जवळी किती बांधिले शिवालय प्रभू स्थापुनिया देवळी कैलासाचा दैवत हृदय चंद्रमोळी भस्मरे पुनी प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसी प्रभू जवळी अवनी भुवनी शिवपंथाची महती वाढविली समाधी स्थापून स्वानंदाने भूमी पावन केली भस्मले पुनी प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसी प्रभू जवळी समाधीस्थ परी अवनीवरती गुप्त रूपे फिरसी जो कोणी भाग्याचा त्यासी अनुग्रह देसी भस्मले पुनी प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसी प्रभू जवळी तव गुण गाता आनंद झाला सदा तुझी चरणे मौनगिरींचा कीर्ती सुगंध वर्ण हो कीर्ती भस्मले पुनी प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभू जवळी विनम्र भावे अर्पे प्रभाकर काव्य पुष्प पाकळे दिसे मंदिरे स्वामी जनार्दन नाद ब्रह्मडोली भस्मले पुनी प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसी प्रभू जवळी ओ स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसी प्रभू जवळी सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत् ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि शुक्लां ब्रह्मविचारसारपरमां माध्यां जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारिणीं वयदा जाठ्यान्धकारापहां हस्ते स्फटिकमालिकां विद्वतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदां शारदाम्. ओम नमः पार्वतीपते हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान की जय. गुरुदेव दत्त 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 अलख निरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. बजरंगबली की जय. नाथ महाराज की जय. सर्वाईश्वर भगवान की जय. संकटमोचन हनुमान की जय. महामृत्युंजय भगवान की जय. गौरी शंकर भगवान की जय. नर्मदा मैया की जय. यज्ञ नारायण भगवान की जय.
हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे अमरनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे श्री भगवान उवाच ओम एक नित्याक्षर ब्रह्म व्यवहारान्मस्मरं यप्रयाति त्यजन् देहं स यान्ति परमागतिम् ओम एक नित्याक्षर ब्रह्म व्यवहारान्मस्मरं यप्रयाति त्यजन् देहं स यान्ति परमागतिम् तैसे ओम हे स्मरो सरी आणि तेथेची प्राणपुरे मग प्रणवाती उरे पूर्ण घनजे मनोनी प्रणव एक नाम एकाक्षर ब्रह्म दुमाजे स्वरूप परम स्मरताता या परी त्यजी देहाते तो त्रिशुद्धी पावे माते दया पावनयाय परवते अनेक पावने नाही हे तर अर्जुना जरी विपाये तुझ्या जीवी हान ऐसे होये ना हे स्मरण मग होये कायस्या परी इंद्रियानुघडू पडिलिया जीविताचे सुख बुडालिया आत बाहेरू घडलिया मृत्यूचिन्ह ते वेळी बैसवाचे कवने मग कवन निरोध करणे ते कह्याचे अंत करणे प्रणव स्मरावा तरी आगा ऐशिया ध्वनी जने धारा थारा देशी ओमनी पै नित्य सेविल्या मी निधानी सेवको होय बोल हरी बोल हरी 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 बोल केशव माधव गोविंद बोल बोल हरि 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 बोल केशव माधव गोविंद बोल हरि 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 बोल बोल हरि 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 बोल केशव माधव गोविंद बोल बोल हरि 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 बोल केशव माधव गोविंद बोल शिवस्वरूप सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमावलेच्या कृपेने भगवान आशुतोष महामृत्युंजय सर्वाश्वराच्या भगवान गौरी शंकर महादेवाच्या कृपेने श्री गौरी शंकर महादेव मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनानिमित्त आणि भगवान श्री सद्गुरू जनार्दन स्वामी मूर्ती प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनानिमित्त चाललेल्या भव्य दिव्य जपानुष्ठान सोहळा आणि शिवपंचैतन्य याग आपण
प्राणप्रतिष्ठेपासून म्हणजे 2013पासून सुरू केलेला हा उपक्रम आणि सातत्यानं चालू आहे. तसे अनुष्ठान आपलं जे काही आहे माघ महिन्यातील माघ शुद्ध पंचमी तिथी पण फार उत्तम आहे. हिला रतिकाम पंचमी म्हणतात. असं सांगितलं जातं आहे की भगवान शंकराचं आणि पार्वतीचं लग्न या दिवशी झालं आहे. भगवान श्रीरामाचं सुद्धा विवाह या दिवशी झालेला आहे. पांडुरंगाचा आणि रुक्माईचा विवाहसुद्धा या दिवशी झालेला आहे. तुम्ही गृहस्थ आश्रमी आहात. या महिन्यामध्ये ऋतुस्नात केलं आपण की चांगली संतती निर्माण होते. ऋतुदान केलं तर हा माघ महिना आहे. बरोबर आश्विन महिन्यामध्ये पूर्ण दिवस भरले जातात. लक्ष्मीचा मास आहे आश्विन मास. जनार्दन स्वामीची जन्मतिथी. आश्विन शुद्ध पंचमी आपण नवरात्र म्हणतो. अशा प्रकारचा हा परमपावन महिना आहे. माघ स्नान म्हणतात. श्री क्षेत्र प्रयागराजला अर्ध कुंभमेळ्यासारखा मेळा भरतो. एक मास म्हणजे महिनाभर लोक तिथं निवास करतात. भयंकर थंडी असते. गंगामाईचं पाणी म्हणजे बर्फाचं पाणी आहे. तरी परंतु लोक स्नान करतात. लाखोच्या संख्येने आता कालच्या संक्रांतपासून संक्रमण काळापासून त्या ठिकाणी येतात आणि स्नान पूजा ध्यान जप करतात. फार पुण्यक्षेत्र आहे ते. क्षेत्रावर केलेलं कोणतंही पुण्य आणि अक्षय असतं त्याला क्षय नाही. आणि म्हणून देव या परमपावन आणि कार्यक्रमासाठी आपण सर्वजण आलात. भाविक बंधू भगिनी बाल गोपाल ज्येष्ठ वरिष्ठ अनुष्ठानार्थी श्री काबरा शेठ पिंपळे गुरुजी उकार्डे साहेब विठ्ठलभाऊ शिवाजी पाटील मामा सर्जराव पाटील आणि पोलीस पाटील सरपंच सर्व सेवाधारी मंडळीला त्रिवार वंदने. तुम्हाला नमस्कार आहे. भगवान श्री महेशगिरीजी महाराज या भागामध्ये अथक परिश्रम करून धर्ममार्गाचा प्रचार सद्गुरू जनार्दन स्वामींचा प्रचार धर्मकार्याचा करतायत. त्यांचे सहयोगी श्री राघवगिरीजी महाराज हे पण त्यांच्या पाठोपाठ धर्मकार्यासाठी स्वतःला वाहून घेतलेलं आहे. ठिकठिकाणी यज्ञयाग प्राणप्रतिष्ठाच्या निमित्तानं देव जनार्दन स्वामीचे अत्यंत उपकार आहेत. कोणत्याही प्रकारच्या मंदिराचा कळश रोवण्यासाठी नैष्ठिक ब्रह्मचारी लागतात. नैष्ठिक ब्रह्मचारी साधू लागतात. मग वैष्णव असो की शैव असो कोणाच्या हातानं आणि कळशारोहण आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठा होत नाही. आता लोक करतात तो भाग वेगळा. पण खऱ्या अर्थानं वैदिक परंपरा सांगते की अशा नैष्ठिक ब्रह्मचार्याच्या हातून आणि संन्यास घेतलेल्यापासूनच करता येतं. ते सगळ्याला नाही करता येत. शास्त्र मर्यादा सांगितलं आहे की कोणी जर कळशरोहण केला तर त्याचा निर्वंश होतो. आता हे लोकांना कळत नाही, समजत नाही. आणि म्हणून देव जनार्दन स्वामीचे अनंत उपकार आहेत. सद्गुरू जनार्दन स्वामींच्या महानिर्वाणानंतर या 9 महात्मा लोकांनी संन्यास घेतला. आमच्याकडे कोणी सत्कार करायचा यज्ञाचा कशाचा लग्नाचा तर काय द्यायला पाहिजे. आदिवासी भागातले मुलाचे लग्न झालेच. सकाळपासून संध्याकाळपर्यंत बाबाला काय लागतं एवढ्या वस्तू बॉक्समध्ये भरून देतात. तुम्ही द्या असं यासाठी तुमच्याकडं मागत नाही. परंपरा सांगतो.
म्हणलं एकट्या माधवगिरी बाबाला देऊ नका, माझ्या अजून 8-9 लेकरं आहेत, त्यांना द्यायचं असेल तर द्या, नाही तर आपल्याला काही द्यायची गरज नाही. आणि तिकडं पद्धत सुरू झाली लग्नाला एकट्याचा. आता लग्नाला जातच नाही, तुम्हाला जर सत्कारच करायचा असेल, लग्नाला गेल्यानंतर कोणत्याही कार्यक्रमाला गेल्यानंतर यतिराज म्हणजे संन्यासाचा जर यथोचित सत्कार झाला नाही तर ते पुण्य नाहीच नाही, पण पाप लागतं. कारण त्यांचा आदर सत्कार केला नाही. तुम्हाला माहिती आहे, दुर्वास महर्षीचा आदर सत्कार झाला नाही इंद्राकडून, तर शाप देऊन टाकला, सर्व संपत्ती समुद्रात बुडवून टाकली. का आपले महात्मे शाप देणारे नाहीत, पण ईश्वर क्षमा करत नाही. महाराज लोकांचं किंवा साधू संतांचा अपमान देव सहन करते. अहम भक्त पराधीना, भागवताचं वचन आहे. आणि म्हणून देव 9 लोकांचा सत्कार करायचा असेल तर ठीक आहे, तुमची शक्ती नसेल तर थोड्या प्रमाणात द्या, पण द्या. असे पात्र मिळतात का महाराज? पात्रामध्ये पात्र जे ज्याने जे सत्पात्र, ज्याचे उदरी नाही शूद्रान्न, अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, जेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र, तया ठेविता महापुण्यराशी, नमस्कार माझा. असे पात्र मिळतात का महाराज? देणारे पुष्कळे, पण पात्र घेणारे फार कमी आहे. झोपू नका. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम. आम्ही चौकीदार आहे, आम्ही वर बसले, तुम्ही खाली बसले, तुम्ही जमीनदार आहे. तुम्ही पाय लांबून बसले तरी काही नाही, आम्ही पाय लांबून बसले तर लोकांनी 4 आणि कमी झाले भावाचे. आम्हाला कळतं कोण झोपलं, काय झालं. चौकीदाराला जागते राहो. चौरंगावर बसले ना आम्ही 4 पायावर. तुम्ही जमीनदार आहे. तुम्ही काय मोठ्यानं जांभळे दिले आणि पाय लांबले तरी तुम्ही जमीनदार आहे. काही माय बहिणी मस्त झोपतात. जागरण झालं का रात्री शिवार्पण सांगायचं तात्पर्य हे देव. सद्गुरू जनार्दन स्वामींनी तपश्चर्याच्या काळामध्ये जे काही सद्ग्रंथाचं अध्ययन केलं आणि त्या ग्रंथातून वेदातून जे आपल्यासाठी हितकारक आहे, सर्वसामान्यासाठी, जनता जनार्दनासाठी, की ज्या मंत्राचा उच्चार केल्यानंतर 3 प्रकारच्या दुःखाचा नाश होईल अशा प्रकारचे मंत्र सद्गुरू जनार्दन स्वामींनी नित्यनिवेदीमध्ये आणलेले आहेत. त्यामध्ये पहिला मंत्र आहे ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः. हे जे ओम अक्षर आहे हे आद्य अक्षर आहे. विश्वाच्या आधीचा भगवान शंकर आहे. त्यांच्या मुखातून पहिला शब्द निघलेला आहे, त्याला ओम म्हणतात. म्हणून या ठिकाणी ओम नित्याक्षर ब्रह्म हे प्रत्यक्ष ब्रह्माचं स्वरूप आहे. अ उ म हे 3 अक्षराचं हा बनलेला अक्षर आहे. हे वर्णमालेमध्ये हा अ अक्षर सर्वात आहे. आपल्यामध्ये सुद्धा भगवान शिव हृदयस्थ नारायणाच्या रूपानं बसलेला आहे. श्वास जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत याच्यातला परमात्मा निघून गेला, याच्यातला आत्मा निघून गेला तर हे शरीर शव होतं. जोपर्यंत याच्यामध्ये शिव आहे तोपर्यंत शिव आहे, नंतर शव होऊन जातं. म्हणून आद्य अक्षर ओम आहे. भगवंताच्या मुखातून निघालेलं ओम एक नित्याक्षर ब्रह्म. आणि बाकीचं जे काही क ख ग घ न च छ ज आता शिकवतं का नाही काय माहिती शाळेमध्ये, आपल्या वेळेस होतं, गुरुजीला माहिती आहे. ही वर्णमाला आहे. 52 वर्ण 52 व्यंजन आहे आणि 16 स्वर आहेत. अ आ इ ओ ए आई ओ अ म. हेच इंग्रजीमध्ये आहे ए बी सी डी. तरी परंतु ही वर्णमाला महत्त्वाची आहे. त्यामध्ये प्रत्येकामध्ये क
क मध्ये सुद्धा अ आहे. म्हणून सर्व धर्माच्या प्रार्थनेमध्ये अ असणारच. त्याशिवाय ती प्रार्थना पूर्ण होत नाही. ओ गॉड माय ब्लेस यू. ख्रिश्चन लोक प्रार्थना करतात. वाहेगुरु सतनाम शीख धर्माचे करतात. ज्या ज्या धर्मात कोणता असो, त्यामध्ये वर्णमालेमध्ये हा ओम अक्षर आहे म्हणून त्याला ब्रह्म म्हटलेलं आहे. हे आकार पण निराकार पण आहे, आकार पण आहे, दोन्हीला चालतं. तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे तुझा सगुण म्हणो की, निर्गुण रे तुझा सगुण म्हणो की, निर्गुण रे सगुण निर्गुण एक गोविंद रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे तुझ सगुण म्हणो की, निर्गुण रे तुझ सगुण म्हणो की, निर्गुण रे. तीन प्रकारचं दुःख सगळ्याला आहे. आता थंडी नैसर्गिक आहे, ऊन वारा पाऊस याच्यातून कोणी मुक्त नाही या दुःखापासून. सगळ्या प्राणी मात्रला आहे. आता या ठिकाणी तुम्ही जर मनापासून श्रद्धेनं प्रेमानं आला असाल आणि नित्यनेमिधी म्हणा किंवा प्रवचन म्हणा ही एकाग्रतेने ऐकत असाल तर तुम्हाला थंडीची जाणीव होत नाही. तर आपल्याकडे वारीला लोक येतात. तुमच्या आनंदगडची वारी किती दिवस अगोदर निघतात? पूर्ण हिवाळ्यात. जाऊ द्या, ऐदलाबाद मुक्ताईची दिंडी कधी निघते? गजानन महाराज दिंडी 450 किलोमीटर कधी निघते? पूर्ण हिवाळ्यात. मग ज्ञानोबा माऊली म्हणत चालतात. प्रत्येक ठिकाणी अशी व्यवस्था आहे, उघड्यावर आहे. भौतिक दुःखाचं सुद्धा नाश तुम्ही जर आनंदानं जर त्याचं नाम भजन करत असाल, आनंदानं प्रेमानं नाचत असाल तर त्या दुःखाचा नाश. थंडी वारा पाऊस वेळेवर आहे, खाणं पिणं सगळं. म्हणून देव ईश्वराच्या स्मरणामध्ये भौतिक दुःखाचा नाश, आधी भौतिक मानसिक विसरून जातं सर्व. आता तुम्हाला काही बाकीचे विचार आहे का? तुमचे मोबाईल पण घेऊन टाकले म्हणतात. बाकीचं काही विचारच नाही ना, दुःखाचं काही विचारच नाही. टिंबाचं पण विचार नाही, ज्याचं झालं असेल त्याचं. इथं काही बोलता येत नाही, इथं काही गोलगोल गोष्टी करता येत नाही. घरी करता येतात. हो, बसमध्ये बसले दोघं पती पत्नी. हो, मला फार तहान लागली, एक पाण्याची बाटली घ्या ना. तर नवरा हुशार होता, सांगितलं बाटलीच काय मागते, आता पुढच्या स्टेशनवर तुला गुलाबजांबू बटाटे वडे घेऊन देतो, पावभाजी घेऊन देतो. ते म्हणे नका नका बोलू नका, माझ्या तोंडाला पाणी सुटलं. म्हणे तेच पाणी पी. शिगट असतात काही. अरे कांत्याने करिता प्रश्न पूर्वील तो भ्रातार जाणं, ही नवरदेवाची व्याख्या आहे, नवऱ्याची व्याख्या आहे. तिनं जो प्रश्न केला तो तुम्ही पूर्ण केला पाहिजे. ही फार मोठी जबाबदारी. तुम्ही तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतात, तिच्या गळ्यामध्ये सूत्र जातं आणि तुमच्या राशीला मंगळ येतो. मग सगळे सूत्र त्याच्याच हातात राहतात. काल नाही सांगितलं का तुझे पप्पाचं नाव सांगते आणि सांगितलं अमुक अमुक. काय करतात म्हणे? मम्मीने सांगितलं तेवढेच करतात, तेच काम करतात. सांगायचं तात्पर्य हे आहे की देव हो की हे ओम अक्षर प्रत्येक मंत्रात हे आधी भौतिक दुःखाचा नाशसुद्धा आहे आणि आध्यात्मिक दुःख आपल्याला जे साधू संतांना जे कळलं ते जे सुखानं नांदतायत, सुख त्या भोगवत आहेत, आपल्याला ते सुख मिळावं ही तुम्हाला आशा आहे. सुखाचा मार्ग शोधण्यासाठी तुम्ही इथं आलात. चालू कार्डे साहेबांनी सांगितलं की साधू संत साधू सुखाचे पाखर
उभे होते खिणवर. पक्षी किती वेळ थांबतो झाडावर, थोड्या वेळ थांबतो आणि उडून जातो. तशाच प्रकारचे देव हे साधू संत सुखाचे पाखरं आहे. सकाळी सकाळी पाखरं गातात ते किती गोड लागतं. कोकिळा गाते किती गोड लागतं. साळुंकी गाते किती गोड लागतं. तशाच प्रकारचं द्या. हो, तुम्ही आता सुखाच्या शोधासाठी आलात म्हणजे आध्यात्मिक दुःखाचा नाश व्हावा, भूत भविष्याचा विचार न करता. हे गुप्त धन आहे. नामस्मरण कलियुगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ. जर कलियुगाचं प्रादुर्भाव फार अवघड आहे. 12वा स्कंद पहा, एकादश स्कंदाचा शेवटचा अध्याय पहा, किंवा श्रीमद भागवताचा 12वा स्कंद ऐका. सगळं कलियुगामध्ये अनर्थकारकच आहे, चांगलं नाहीच. पण कलियुग में केवल नाम, कलयुग केवल नाम आधारा, कलयुग केवल नाम आधारा, सुमिर सुमिर नर उतरी पारा, सुमिर सुमिर नर उतरी पारा. मंगल भवन मंगलहारी, मंगल भवन मंगलहारी, रव उषुद शरत जीर बिहारी, रव उषुद शरत जीर बिहारी. म्हणून द्या हो, सद्गुरू जनार्दन स्वामींनी हे अनुष्ठानाचं काढ. नामश्रेष्ठ सर्वा ठाई ऐसे वेद देती ग्वाही. सगळेच सांगतात नामस्मरणाचं महत्त्व, पण ठाईच बसून कोण करतं? सांगणारे किती करतात? 8 दिवस थांबवून किंवा कोण अनुष्ठानाची पद्धत कधीपासून सुरू झाली? ज्यांना माहीत होतं ते करत होते, पण ज्यांना माहीतच नव्हतं समाजाला, त्यांच्याकडून अनुष्ठान करून घेणं किती महत्त्वाचं कार्य केलं जनार्दन स्वामींनी महाराज. आमच्याकडे मोठमोठे येतात मंडलेश्वर, महामंडलेश्वर, जगद्गुरू, ते वैष्णव संप्रदायाचे वल्लभाचार्याचे शंकराचार्य आले. काय कार्यक्रम चालू म्हणजे जपानुष्ठान चालू आहे. कोण बसले जपानुष्ठानाला म्हणजे गृहस्थाश्रमी. सर्व गृहस्थाश्रमी 8 दिवस इथंच राहतात, इथंच फलार करतात, मौन धारण करतात. त्यांना एवढं आश्चर्य वाटलं, गृहस्थाश्रमी 8 दिवस मौन धारण कैसा आहे? हो न हो, कोणीतरी महापुरुषाची परंपरा असली पाहिजे. आता त्या जगद्गुरू आहे ते म्हणजे तपिलं, त्याच्यावरून ओळख करतात. गृहस्थाश्रमी लोक एका ठिकाणी कसं राहतात? सांगायचं तात्पर्य की द्या हो, या संतांचे उपकार भारी, या संतांचे उपकार भारी, सुख दुःखात तेच आमादारी, सुख दुःखात तेच आमादारी, सुख दुःखात तेच आमादारी. कर्मात लिहिले तेच आज चाले, त्यात आम्हा सांभाळून जनार्दन चाले. आमुच्या कर्माची गतल न्यारी, आमुच्या कर्माची गतल न्यारी. स्वामी सांगत सुख दुःखात तेच आमादारी. म्हणून द्या हो, त्या सद्ग्रंथाच्या अध्यायातून हा पहिला मंत्र आहे, ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे. योगशास्त्र असं सांगतं की ओम या एक अक्षराचा दीर्घ उच्चार केला, जसं ओ जोपर्यंत श्वास आहे, असं 24 वेळेस जर केलं, सकाळी आणि संध्याकाळी रिकामे पोटानं, तर शरीरातल्या ज्या 72,000 नाड्या आहेत त्याचं रक्तभिसरण आणि योग्य होतं. रामदेव बाबा पण सांगतायत
गाडगे पाटलांना पण माहिती आहे सगळ्याला योग शिकावा, त्यांची अंतःकरणातली इच्छा आहे, पण दुखायला लागलं तरच योग करतात. आरोग्य पाहिजे असेल तर दररोज करा ना. नित्यनेम कशाला म्हणले? देवाला सुद्धा संतांना सुद्धा सांगायला की नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ. या प्रबंधामध्ये किती लोकसंख्या आहे, किती लोक योग करतात? फक्त एकच विभीषण. सांगायला बरं वाटतं, करायला नाही. आणि म्हणून द्या ओम एक नित्याक्षरमध्ये पैरंतमचा ऋग्वेदातला श्लोक आहे. बा तर काय काय म्हणते बाबा माझं बाबा तुम्ही सांगता ते बरोबर आहे हो, पण आमचं आता लग्न झालं आहे, ते 1-2 मुलं झालेत. घरातून जसं ओ असं ऐकलं तर बा तर आयन शांत होतात. हो काय बसले उठा असं म्हणलं की सगळ्या नाड्या शांत होऊन जातात. आता विनोदाचा भाग आहे सोडा. ओम हे आद्याक्षर आहेत, त्यानंतर ओम रुद्र आहे, ओम मृत्युंजय आहे. भगवान शंकराच्या स्तुत्यात्मक श्लोक आहे हा ऋग्वेदातला. ऋग्वेदामध्ये भगवान शंकराची स्तुती आहे आणि भक्तिमार्गातलं प्रथम अंग हे स्तुती करावी. स्तुती करावी ईश्वराची, करू नये कधी व्यर्थ नराची. भाष्याने विचारलं की सगळ्यात गोड पदार्थ काय आहे, गोड काय आहे? सगळ्यांना सांगितलं की गुलाबजाम गोड आहेत, कोणी म्हणतं पेढे गोड आहेत, कोणी म्हणतं जिलेबी गोड आहेत. बिरबलाला विचारल्यानंतर त्यानं सांगितलं की जबान खासकी, उर्दू शब्द आहे. म्हणजे सगळ्यात गोड जर काय असेल तर स्तुती आहे. स्तुती केली की माणसं इतकं गोड लागतं की पात्र की साखरेपेक्षाही गोड. निंदा केली तर पार ती लिंबाच्या पाण्यापेक्षा कडू लागते. तुल्य निंदा स्तुतिर्मावणी संतुष्टम येन केनचित. हे दोन्ही ज्याच्याजवळ नाही तो यमत भक्त्या समय प्रिया 12 अध्याय. तो मला प्रिय आहे. निंदा स्तुती समान मानली पाहिजे. तेच तुमच्या सारख्या नाही. तुम्ही स्तुती केली का मग काय? म्हणून भगवंत हा मृत्युंजय आहे. मृत्यूची भीतीच जास्त वाटते माणसाला. भीती काढून टाकायची गुरुजी मनातून. जे होईल ते होईल. काचेच्या कपाटात जरी बसलं तरी तुम्हाला ज्या दिवशी ठरलेलं आहे त्या दिवशी गरुडाच्या आईने सांगितलं की वैनतेय आदिती सांगितलं की मला भीती वाटते मृत्यूची. मग चल ज्या मृत्युंजय भगवान शंकराच्या जवळ नेऊन ठेवतो तुला. आईला पाठीवर घेतलं आणि कैलासात मानस सरोवर. मग आता काय भीती वाटायचं कारण इथं विश्वाद्यम विश्वबीजम लिखिलम भयार्णम पंचवक्र नेत्रकम. तिथं भीती वाटत म्हणजे आता माझी भीती गेली. आणि यमराज समोर उभे राहिले, भगवान शंकराचे पार्षद उभे राहिले. म्हणजे आई चला तुमचं आयुष्य संपलं, मग चला. पण इतर ठिकाणी भीती होती पण तिथं भीती नाही ना. मग इथं काय भीती तुमच्या? जनार्दन स्वामी तुमच्या पाठीशी आल्यावर काय भीती आहे? भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. काय भीती वाटायचं कारण? काय काही लोकांना गाडी लागते, बस लागते, ती मानसिकता आहे, काही होत नाही. तुला जर गाडी लागली ना, तुझं गाडीत जर घाण केली तर पाय तुला मी पहिल्यांदा बोलत होतो जोडूनच काढीन. तेव्हापासून तो मंगेशला गाडी लागत नाही. नाहीतर माझ्या अंगावर वाकला होता एक दिवस. त्र्यंबकला जाताना वाकलं तर म्हणून तुला झोडूनच काढीन. त्या भीतीनं, भीती पण काही ठिकाणी चांगली असते. नरबायको झोपले ती म्हणे मला भूताची भीती वाटते. लेकरूमध्ये घेतलं, भांडणं झाले, माझ्याकडे तोंड करून झोपा. तेव्हा नाही झोपणार. हो असं करू नका, मला भूताची भीती वाटते. मग तू भूताची शिरीज कशाला पाहते? भांडणं झाल्यावर फार अवघड असतं महाराज.
हाडात कळली साखळी आणि तुझी माझी शपथ मोकळी, संध्याकाळी मोकळे होऊन जातात. पण ते ऐकनच. मला भूताची भीती वाटते, माझ्याकडे तोंड करून झोपाल, लेकरूमध्ये आहे. त्यानं सांगितलं नाही अजिबात नाही, मला पण भुताळणीची भीती वाटते. मग ती पिवत नाही काय भुताळी नाही. सांगत तात्पर्य काय की मृत्यूची भीती नच माणूस त्राय भगवान होतो. आणि म्हणून ओम मृत्युंजय आहे, मृत्यूची भीती नाही शिवायसाठी भगवान शंकराचं स्मरण करावं. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. शिव ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. शिव ओम मृत्युंजयाय रुद्राय. जसं भगवान नारायणाने हरिनारायणं दुरितिनिवारं परमानंदं सदाशिव शंकरं भक्त्या जनप्रियकत्वानां त्वा नारायणं दशम. नमामि शमीशा निर्वाणरूपं विभुव्यापकं ब्रह्मवेदस्वरूपं विभुव्यापकं ब्रह्मवेदस्वरूपं अजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाशमाकाशवासं भजेऽहं. नमामि शमीशा निर्वाणरूपं विभुव्यापकं ब्रह्मवेदस्वरूपं ब्रह्मवेदस्वरूपं. धन्यवाद. किती गोड आहे. रुद्र तसंच भगवान शंकरसुद्धा आपल्या भक्ताचं रक्षण करण्यासाठी 24 अवतार घेतलेले. 24 अवतार तुम्हाला पाहिजे असेल तर मंदिराच्या उत्तर बाजूला भगवान शंकराचा फोटो लावलेला आहे आणि त्याच्या बाजूला सर्व 24 अवताराचे फोटोही भगवान शंकराचे दुर्मिळ फोटो आहे. कल्याण मासिकमधून काढलेला आहे. 24 अवतार घेऊन भगवंताने वेगवेगळ्या भक्ताचं रक्षण केलं. रुद्ररूप धारण करावं लागतं. दुष्टाचा नाश करायचा असेल तिथं अहिंसा चालत नाही. तिथं टिट फॉर टाईट, जशात तशी, जो जसं मला मी जसं त्याला. आय लुक टू यू, आय लुक टू यू. असे 24 अवतार भगवंताने घेतले. रुद्र रूप धारण करून भक्ताचं रक्षण केलं. ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे. म्हणून तुम्हाला सांगितलं की साधू संतांचा अपमान नाही व्हायला पाहिजे. तुम्ही देऊ नका, बोलू नका, करायचं नाही तर करू नका, पण निंदा करू नका, अनादर करू नका. इंद्र भगवान संध्याकाळच्या वेळेस फिरायला निघाले तर कुठं फिरायचं तर सगळ्यात सुंदर स्थान कोणतं आहे. आता काही मंडळी लग्न झाल्यानंतर उटीला जातात, तिकडं जातात, तिकडं जातात. खरं वास्तविक आता हे सांगितलं थोडं नवीन प्रजेला कडू लागेल. तुम्हाला पण कामाला येईल पुढं. ऐकणाऱ्याला सांगावं, पण सांगावं. संताचं काम आहे. बुडत हे जन न देखवे डोळा. आपल्या वाडवडिलाची जी वास्तू आहे, काही काही 3-3 पिढ्या 4-4 पिढ्या त्याच वास्तूत राहतात. किंवा आपण बदल करतो ती जागा तीच आहे ना, त्यामध्ये त्यांचं अस्तित्व असतं सूक्ष्म रूपानं. तिथं पहिला कार्यक्रम झाला पाहिजे. तुमच्या भाषेत नाही सांगत मी आता, माझे माय बहिणी बसलेले आहे. प्रथम व्यवहार तिथं झालं पाहिजे, प्रथम कार्य तिथं झालं पाहिजे, मग त्यांचा आशीर्वाद मिळतो. आपण म्हणतो वाडवडिलाचा आशीर्वाद. तुम्ही जर इतर ठिकाणी केलात, उटी मोठमोठ्या हॉटेलमध्ये कोण बसलेले, कोण किती वेळेस शी केलेली त्या गादीवर, कारण काय माहिती सुचर होते का ते. आपलं एक भक्त भावानी इथं यज्ञ चालू आहे, पण सगळं वेगळंच आहे हो. म्हणलं काय झालं. साधा आहे बिचारा, गादीवर बसून त्या
लॉजच्या गाद्या आणल्या आणि त्याच्यावर बसून यज्ञाची आहुती टाकून राहिले. कसं काय आहे म्हणजे बरोबर आहे. त्यांना माहीतच नाही ते कसं काय. शुचिर्भूतपणा पाहिजे, खाली सारवलेलं पाहिजे, आसन पाहिजे. त्या गाद्या आणल्या आणि त्याच्यावर सगळे असं पूर्ण मंडपात गाद्या आथरून दिल्या. मोठमोठे लोक, काहींना खुर्चीवर बसून आहुती टाकली, कोणी खाली बसून टाकली, काहीला खालीच बसता येते आणि उभं राहते. असे प्रकार. श्रीमंत लोक, भरपूर दानधर्म, विद्यार्थ्याला सुद्धा. सांगायचं तात्पर्य हे की देवा हो त्या वास्तूमध्ये झालं पाहिजे. इतर ठिकाणी झालं तर मग बाबा हा किरकिर करतो, हा चिडचिड करतो, अमुक करतो, तमुक करतो. आमच्याकडे जनरल स्टोअर असल्यामुळं सगळ्या प्रकारची जनरल प्रॅक्टिस डॉक्टरची सगळे येतात. का चिडचिड करतात? आणखीन सांगू तुम्हाला, तुमच्या हिताचं आहे. आणखीन पुढचा अंक सांगायचा आहे. लग्न झालं म्हणजे बाबा आम्ही चाललो आता व्हिएतनामला. आम्ही कशाला रोकायचं? पैशावाले लोक आहेत, श्रीमंत आहेत. तिकडं कार्यक्रम झाला. आता मला हसू आलं. काय काय बोलतात श्रीमंत पुढं काय पैशाचं उदामादा. 3-4 लाख रुपये तिकडे जाऊन आले. तिकडं कार्यक्रम झाला. सांगतो माझी आई बहिणी मला क्षमा कर. मुलगा जो झाला तर केस पांढरा आहे. चांगलं चालतो बोलतो. आता परिणाम नाही होत काय. मी सांगल ते विज्ञाननिष्ठ सांगल. मी त्यांना बोललो नाही काही. येतात ते आमच्या दर्शनाला येतात. गुरुजीसारखे पांढरे केस आणि फाऱ्यांचे लोक कसे असतात तसं. मग मला सांगा संस्कार जागेचे का की त्यांचे जे वाचलं ते शास्त्र तस्मा शास्त्र काही खोटं नाही महाराज. म्हणून द्या ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे. कुठं फिरायला जायचं म्हणजे हिमालयात फिरायला निघले. सौभाग्यवती समोर आहे इंद्रायणी, बरोबर आहे. आणि तिकडून महर्षी दुर्वास आले. ते स्नानाला चालले गंगामाईमध्ये. पाहिलं का राजा आहे, राजाचा आदर केला पाहिजे. आमच्याकडं सर्व पक्षाचे येतात, सर्व मोठमोठे लोक, सगळ्याचा आदर करतो आपण. आदर करायलाच पाहिजे. माहिती बाबा तुमच्याकडं पण येतील सगळे. एकदा नाव झालं की मग सगळे लोक राजकीय क्षेत्र सगळे आपलं समान आहे. कोणाला विभूती घ्या बाबा, नारळ घ्या, तुमचं दैव तुमच्यापाशी. त्यांचा आदर करायला पाहिजे. कारण भगवंताने नरानाम नराधिपती 10व्या अध्यायात विभूती सांगितली. राजा आहे, हाय भगवंताची विभूती म्हणून आपल्या गळ्यातला हार काढा आणि राजाच्या गळ्यात घालून दिला. इंद्राला वाटतं मी राजा आहेत. हे काय साधू महाराजांनी साध्या याचा झेंडूच्या फुलाचा हार दिला मला. त्यानं हार घेतला आदरानं आणि परत काढून घेतला आणि हत्तीच्या सोंडीत घालून दिला. तर हत्ती तुम्हाला माहिती आहे किती जरी आंघोळ घातली त्याला तो अशी माती घेतं वर टाकतं. काही अगोदर असं काही खायचं जरी असलं त्याला तर अगोदर असं फटकं मारून खातो. त्यानं वाटलं गळ्यात काय, त्यानं सोंडीत घेतली. हत्ती पाहिला असेल तुम्ही तर बरं. प्रवासाला जाताना जर हत्तीचं दर्शन झालं तर फार चांगलं आहे. स्वप्नामध्ये हत्ती आलं तर फार चांगलं आहे. स्वप्नसृष्टी एक त्यात पांढरा हत्ती जर आला असेल तर तुमच्या पोटी कोणतरी अवतारी पुरुष जन्माला येईल. भगवान बुद्धांच्या आईच्या स्वप्नामध्ये पांढरा हत्ती आला होता. पांढरा हत्ती दुर्मिळ आहे. हत्ती लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि लक्ष्मी ज्याच्याजवळ आहे तो लक्ष्मीकांत त्याचाच अंश असतो. तो तिकडून स्नान करून आल्यानंतर पाहिलं कारण आपल्याच फुलाचा हार कसं काय खाली जमिनीवर कसं काय फुलं विखरलेले पडलेले पाहिलं. मग त्यांच्या लक्षात आलं की इंद्राने आपल्या हाराचा अनादरण केला. लक्ष देऊन ऐका. म्हणून त्यांनी शाप दिलं की जाय तुझी सर्व संपत्ती समुद्रात पडून जाईल. इंद्रपदावर जाईपर्यंत सर्व संपत्ती जे काही स्वर्गातले संपत्ती 9 सगळ्या समुद्रात पडून गेल्या. कामधेनू रत्न सगळं लक्ष्मीसह लक्ष्मी अक्षय सगळी लक्ष्मीचं क्षय होऊन जाईल. शाप फार कठीण असतो महाराज.
साधू संतचं त्यासाठीच त्यांचा आदर करावा. साधू संत सांगून गेले त्यांचा बोध घे, साधू संत सांगून गेले. त्यांचा बोध घे, सावधान होई वेड्या, सावधान होई, सावधान होई वेड्या, सावधान होई. सावधान करासाठी चालू महाराज. जनार्दन स्वामी सुद्धा सावधान करण्यासाठी झालेत. आपल्याला फक्त लग्नातलं सावधान माहिती आहे. कधी ताराबलम चंद्रबलम होईल याच्यावर आपल्या इच्छा असते. तो भाग सोडून द्या देव. संत जागे करतात अगोदर. पाहिलं तर इंद्रपदावर जाईपर्यंत काही राहिलं नाही. सर्व संपत्ती समुद्रात पडून गेली. मग आपल्या गुरुदेवाला विचारलं की कसं झालं. मग तू महर्षी दुर्वासाचा अपमान केला. त्यांनी दिलेला हार तो टाकून दिला. विखुरलेला हार पाहिल्यानंतर त्याने शाप देऊन टाकला. मग आता काय करायला पाहिजे. मग गुरुदेव महाराज शिष्याचं त्यांना काळजीच असते. भगवान शंकराकडे गेले. म्हणे देवा क्षमा करा, माझ्या शिष्याकडून अपमान झाला दुर्वास महर्षीचा. काय करायला पाहिजे. म्हणजे आता समुद्रमंथन करा, त्यातून हार काढा. म्हणजे समुद्रमंथन करणं सोपं आहे का. एका बाजूला देव, एका बाजूला दानव. आणि भगवान नारायणाने कच्छ अवतार घेऊन मंदाराचलाचे रवी वासुकीचं दोर करून घुसळण केलं. तेव्हा कुठं 14 रत्न बाहेर निघाले. त्यापैकी एक रत्न आहे भगवान चंद्र, एक रत्न आहे अमृत, एक रत्न आहे कामधेनू. लग्नात फक्त श्लोक म्हणतात मागे पुढं. पारिजातक वृक्ष. आणि पारिजातक वृक्ष समोर पाहिजे घरासमोर. प्रत्येक राशीचं वेगळं प्रकारचं झाड आहे, ते सांगायला वेळ नाही. ते आपल्या घरासमोर लावलं पाहिजे. आणि म्हणून द्याव 14 रत्न निघाल्यानंतर तिथून अमृत निघलं. अमृतानंतर विष पण निघलं. मग ते विष भगवान शंकरांनी घेतलं. सगळ्या देवतांनी सांगितलं की देवा हे विष कोणी घ्यायला तयार नाही. म्हणून भगवान देवदानवाने केले समुद्रमंथन. शिवार्पण. संतोषगिरी महाराजांची सर उणी वाढते कधी कधी. त्यातून हलाल निघलं. ते सर्व देवतांनी प्रार्थना केल्यानंतर भगवान शंकरांनी धारण केलं. कोणी म्हणतं कंठापर्यंत भरलं. काही पुराणात असं आहे की फक्त कंठात ठेवलं. आणि म्हणून भगवान शंकराचं 10 झाला खूप शरीराचा. आता विष पिल्यानंतर किती त्रास होतो. अरे बापरे. विष पिऊन जर ते उतरलं डॉक्टरांकडे जाऊन तर परत तो विषाचं नावसुद्धा घेणार नाही, इतका त्रास होतो. सगळीकडं नाळ्या लावतात. 9 द्वार आहे आपले शरीराला. 9 छिद्र आहे. 9 छिद्रातून ते विष काढले जातं. म्हणून भगवान शंकराने ते धारण केलं कंठापर्यंत. सगळ्या अंगाचा 10 झाला. चंद्राला जवळ घेतलं, गंगामाईला डोक्यावर घेतलं. आणि भगवान शंकराने बिल्वपत्र धारण केलं. आवड तुला बेलाची शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची शंकरा, आवड तुला बेलाची शंकरा, आवड तुला बेलाची. बेल धारण केला म्हणून शंकराला बेल व्हायला पाहिजे देव. म्हणून सर्व देवतो लोकांना अमृत मिळालं. ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः. अभंग काय म्हणतो की शिवशिव अक्षरे 2 जो जपे रात्रंदिनं धन्यतयाचा संसार परमार्थाचे तेची घर. सगळ्या प्रकारचं ऐश्वर्य देणारा भगवान शिव आहे महाराज. धर्मकार्य होईल तुमच्या हातून. तुम्ही जर भगवान शंकराची भक्ती केली तर धर्म अर्थ चांगला अर्थार्जन होईल. धर्म अर्थ काम चांगल्या तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. पहा तुम्ही आता शिवकथा पुष्कळ करायला लागले लोक. श्रीमद भागवताची कथा करणारे, श्री रामायणाची कथा करणारे सुद्धा आता भगवान शिवाची आणि कथा करतायत.
कथेला फार मोठं आता प्राधान्य मिळालेलं आहे. भगवान शंकराच्या मंदिराची अवस्था सद्गुरू जनार्दन स्वामीच्या अवतार आविष्काराच्या वेळेस फार अवघड होती महाराज. भगवान शंकराच्या मंदिरात कोणी जात नव्हतं. सांगायला थोडंसं संकोच पण वाटतो. जन्मभूमीला जे महादेवाचं मंदिर होतं ते गावाच्या बाहेर होतं आणि बहुतेक गावाच्या बाहेर सकाळच्या कार्यक्रमालाच लोक येत होते, अशी अवस्था होती. माझा अनुभव असा आहे की एक दुकानदार मित्र होता, किराणा दुकानदार. थोडं विनोद पण आहे, थोडं बरं पण आहे. सांगितलं पाहिजे. महात्मा गांधींनी वडिलांना जे सांगितलं ते पण महत्त्वाचं आहे. महात्मा गांधी एकदा विडी ओढली. कोणीतरी सांगितलं त्यांच्या वडिलांना की मोहनने आज विडी ओढली. खरं सांग म्हणे. हा ओढली. आजपासून पिणार नाही. सत्याचे पालक होते महाराज ते. असंच झालं की ते पहिल्यांदा एक ती चॉकलेट बिडी निघली आमचं लहान असताना. ती ओढली की गोड लागते म्हणे. आता दुकानदारच होता तो. त्याने ती विडी आणली. आम्ही त्या मंदिरात गेलो. छोटं मंदिर होतं, बसून जावं लागायचं, एवढा दरवाजा होता. आणि तिथं विडीवर एक जण दर्शनाला आला, यादव नावाचा माणूस. पोरं काय करते आणि पाहिलं विडी पिताना. आता मी शाळेचं दप्तर घेतलं आणि निघालो तर आमच्या वडिलाला तात्या म्हणून, तात्या हे पोरं रात्री बिड्या पित होते. मग बिड्या पितो. एक फटका मारला, मला तेवढं आठवतं. एक तोंडात मारली. तेव्हापासून कोणत्याही प्रकारचं व्यसन. सांगत तात्पर्य काय का असं ध्यान यायचं त्या मंदिराचं, मारुती मंदिराचं. आता 34 वर्ष झालेत. काय करावं. ध्यानाला बसल्यानंतर ते शिवलिंग, साधं शिवलिंग, पण त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला गुरुजी. पुढचं सांगायचं महत्त्वाचं. गावाच्या लोकांनी त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्या मंदिराचं नाव आहे मार्कंडेश्वर. आपण दररोज मार्कंडेश्वराचं स्मरण करतो, म्हणतो नाही येत आपल्या ध्यानामध्ये. मग तिथलचे वयोवृद्ध लोक आले आणि त्यांनी सांगितलं की बाबा अशी अशी समाधी निघली, पण हात जवळजवळ 4 फूट, हाताची हाडं 4 फुटाची, पायाचे हाडं वगैरे ते बी 5-6 फुटाचे. आता तो माणूस केवढा असेल. ते सर्व हाडकं गोळा केले, 2 पोते भरले. ते 2 माणसाला उचलं नाही एवढं पोते, ते 2 पोते. आता तिथं जवळच मार्कंडेश्वर पर्वत आहे, ज्या पर्वतावर नाथबाबांनी अनुष्ठान केलं. कदाचित त्यांचं असेल. मग ते दररोज जर ध्यानात येत असेल तर मग जायला पाहिजे. जन्मभूमी आम्ही सांगतो की जन्मभूमीला शास्त्र सांगतं जन्मभूमी. पण नंतर गुरुचरित्र पारायण वाचलं. नरसिंह सरस्वती महाराज परत गेले. अशा उद्याच्या गुरुप्रतिपदेला आपण 21 वर्ष गेलो ना कारंजाला. सगळ्या गावांना त्यांचा सत्कार केला. म्हणलं आता ते यतिराजा असून सुद्धा गेले जन्मभूमीला, मग आपण बी जायला पाहिजे. दररोज मारुतीरायाचं ध्यान किंवा मूर्तीचं ध्यान. मग ती समाधी कोणाची असली पाहिजे. अंदाज काय. मार्कंडे माणूस एवढं कोण, एवढा मोठा माणूस कुठं असं म्हणतात जुने लोक. आम्ही बकऱ्या शेळा चारायला त्या डोंगरावर जायचो. तिथं एक मोठा साधू बाहेर आला एका गुहेतून. त्याच्या जटापार खाली जमिनीवर लोळत होत्या आणि पापणे पुन्हा अशा मोठ्या होत्या. लोक सांगतात, म्हातारे लोक. सांगायचं तात्पर्य काय की काहीतरी जागृत स्थान होतं. त्या ठिकाणी जो महात्मा होता तो कुंभमेळा झाल्यानंतर राम भक्त होते त्या ठिकाणी आले. तिथं खूप दिवस राहिले. म्हणलं बाबा तिथं गावातील लोक काही त्यांची व्यवस्था करत नसे. 2-4 लोकांना सांगितलं नसन हो तुमची व्यवस्था, तिथं रामचं स्थान आहे नाशिकला, इथं येऊन राहा, तुमची सर्व व्यवस्था करतो, तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे तुमचे आखाडे आहेत या ठिकाणी. बोले माधवगिरी बाबा ऐसा है, जिस स्थान में दाना पानी का नाम होता है उस स्थान में रहते हैं. अपना दाना पानी का नाम उधर है. वो भगवती जो आहे ना, ती भगवती मला जाऊन देत नाही. या ठिकाणी मला नीट लक्ष देऊन ऐक. या ठिकाणी मला
मी रामायण वाचत असताना मला बालीचं दर्शन झालं. रामायण वाचता वाचता आणि पुण्य पावन भूमी असली पाहिजे, पवित्र ती भूमी, पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते. म्हणून द्या हो जन्मभूमी वर्णन केलं पाहिजे. जननी जन्मभूमीचं जान्हवीचं जनार्दनम. आडवाईवडिलाचे संस्कार असतात महाराज, त्रिकाल पूजायचे. 2-3 मुली झाल्यानंतर मग खेड्यात लोक नवस करतात. ते चक्रधर स्वामीचे तिथं स्थान आहे माटेगाव म्हणून. दुसरा प्रश्न अंक नंबर 2. विकास महाराजांनी प्रश्नावळी लिहून दिली की या प्रश्नाचं उत्तर द्या. आता एक खास खरवाच ते जीवनक्रम तसं सांगू नये, पण आता तवन स्नेहन्मय चाद्यम कथितम सर्वरक्षकम. भगवान शंकरांनी प्रिय असणाऱ्या पार्वतीला गुह्य सांगितलं आणि तुम्ही आता सेवा करणारी मंडळी आहे, तुम्हाला सांगितलंच पाहिजे. नाही सांगितलं येऊ नाही, योग्य वाटत नाही. आईवडिलाची त्रिकाल संध्याचे संस्कार होते. 2-3 मुली झाल्यानंतर आता मुलगा पाहिजे, आता सर्वांचीच अपेक्षा असते मुलाची. म्हणून तिथं माटेगाव म्हणून गाव आहे. तिथं ते दर पौर्णिमेला जायचे. पायात काही नाही, उन्हाळा पावसाळा हिवाळा, तिथं जायचं. जे काय असेल भाजी भाकरीचं नैवेद्य दाखायचं. तिथं मानव संप्रदायाचं स्थान आहे. दर पौर्णिमेला जायचं, दर पौर्णिमेला उपवास करायचे. कर्मधर्म सोयगानं चक्रधर स्वामीची कृपा झाली असेल किंवा ते एकमुखी दत्ताला मानतात, त्यांची कृपा झाली असेल आणि मग या देहाचा जन्म झाला. देवीला दत्त जयंती दिवशी झाला. आई सांगते आपल्याला माहिती, कधी रडणं नाही, कधी गागणं नाही, कधी काही मागणं नाही की मला हे दे की मला ते दे. आता मुलं पाहतं काही पाहिलं की मला पोगा पंडित घेऊन दे, मला चॉकलेट घेऊन दे. कधी गावाला जाताना कधी रडलं नाही, काही नाही. संन्यास घेतल्यानंतर रडायला लागल्यावर सांगायला लागले ते लहानपणापासून काही त्रासच दिला नाही. आता का त्रास देतो म्हणजे त्रास नाही, चांगलं आहे. जनार्दन स्वामीकडं आणलं तिला. आते भाऊ आता त्यानं आणलं. म्हणे सांगितलं आई किती लेकरं आहेत? म्हणे आई 2. मोठा जीव लावतो का? आता काय सांगा ते, लहान जीव लावत होता. म्हणे तुम्हाला सुख पाहिजे ना, लेकरू सुखात पाहिजे ना. म्हणे हा लेकरू सुखात, आईच्या सुखात, लेकरा सुखात आईचं सुख आहे. मग लग्न झालं ज्याचं, त्याच्या सुखासाठी तुम्ही तितका त्रास घेतला, तो सुख देत नाही. जनार्दन स्वामीचे बोलले बरं. मग हा तर भगवंताच्या मार्गाला जायला, भगवान तर सुखरूपी आई, तुम्हाला सांगायची काही गरज नाही. तुम्ही पूजापाठ करता, याचं सुखात तुमचं सुख आहे ना. म्हणून हा सुखी राहील नाही. इकडं आल्यानंतर संसारात कुठं सुख आहे? सगळ्याच लोकांनी संसाराची संसार दुःख मुळं इंगळ वगैरे वगैरे पुष्कळ अभंग आहेत. सांगायचं तात्पर्य काय की एवढ्या शब्द बोलल्यानंतर तिच्या डोळ्यातलं पाणी कमी झालं. बरोबर तुमच्या पदरात टाकला, आता तुम्ही सांभाळा. आणि देव इकडं आल्यानंतर वडील तर अगोदरच गेलेले होते. सांगितलं की घरी कोण आहे? एक दिवस रात्री सेवा करता असं एकटीच राहते. ती मोलमजुरी करते राहते. तिला आश्रमात घेऊन या. 4-5 वर्ष अगोदर तर आपण जातो विद्यार्थी अवस्थेमध्ये काम करून त्याचं सर्व उदरनिर्वाह करायचो. पण 1च वर्ष झालं होतं संन्यास घेऊन. जनार्दन स्वामी एकटीच राहते ना घरी. मोठा भाऊ करता असेल, जीव लावित असेल, पण तिचा जीव तुझ्यात आहे ना, तिला इकडे घेऊन ये. म्हणून देव नाशिकला आणलं. इतका आनंद की आता माधवगिरी बाबाची आई म्हणल्यानंतर इतके लुगडे आणि हे न ते. घरी 2च लुगडे आहेत आता येतं. पण एवढं काय करू भाऊ, देऊन टाकायचे. अशा 2-3 सेवादारी होते, पांडुरंग वगैरे अशोक. माधव तर खात नाही. मग तुम्हाला 2-3 प्रकारच्या भाज्या करायची. एवढं लागतं. अर्धी भाकरसुद्धा खात नसेल ती वाटून द्यायची. तो नाही खातं, तुम्ही खा, तुम्ही त्याची सेवा करता. सांगायचं तात्पर्य काय की तब्येत तिची फक्त 8 दिवस बिघडली. जनार्दन स्वामींनी सांगितलं, माझा बाबा
तिला आश्रमात घेऊन आश्रमातच आणलं. 3-4 वर्ष आश्रमातच राहिले. आणि आता या खोलीत नका ठेवू, इकडच्या खोलीत ठेवा. आता जिथं ऑफिस आहे आपलं, म्हणजे जेजुरकर बाबा बसतात त्या ऑफिसमध्ये खाली साधी खोल्या होती, तिथं नेऊन ठेवलं. म्हणलं आता देवाचं नाव स्मरण कर, आता काही करू नको दुसरं. तिच्या मनात दुसरा विचार पण नव्हता. म्हणून द्याव 14 जानेवारी 1989 श्रीराम चतुर्थी. किती चांगलं पर्व काळ आहे. वडील महाग वद्य महाशिवरात्र रात्री 1:05 सांगत तात्पर्य काय की आईवडिलाची पुण्य असते महाराज. म्हणून ज्या घरात ते राहतात त्या घराला विशेष महत्त्व आहे. आता बाबाजीचे जे जन्म झाला, आमच्या मायबहिणी भक्तमंडळ महिला मंडळ जिथं जिथं बाबाजींची मंदिरं बांधलीत, जिथं जिथं बाबाजीचं वास्तव्य होतं त्या ठिकाणी जाऊन आलात, दर्शन घेऊन आलात. मग नंतर कळलं की रस्त्यावरच होतं. मग आम्ही तिकडे गेलो असतं तर बरं झालं असतं. मग तुम्ही विचारलं कुठं. सांगायचं तात्पर्य हे आहे की देव हो की आईवडिलांना मानलं पाहिजे. जनार्दन स्वामींनी पण मानलं. त्यांच्याच कृपेने आईवडिलाला चांगली गती मिळाली. म्हणून शास्त्र काय सांगतं, एक मुलगा संन्यासी झाला तर आईच्या 21 पिढ्या आणि वडिलाच्या 21 पिढ्या चांगल्या गतीला जातात. आता 21 पिढ्या कोणी पाहिलं, पण आईवडिलाची चांगली गती होणं याच्यापेक्षा आणखीन कोणतं 21 पिढ्याचं कोण पाहिलं. पण आईवडिलाला जर चांगली गती मिळाली तर त्यांच्या ऋणातून मुक्त होईल. म्हणून सांगितलं आहे की ऋणाचा कोड जे उत्तीर्ण झाले भगवत भजनी. एखादा मुलगा जर भगवत भजनामध्ये उत्तीर्ण झाला तर आईवडिलाचं कसल्याही प्रकारचं ऋण राहत नाही. अर्थात तुम्हाला ऋण फेडावं लागतं, तुम्हाला त्यांचं दाव्या करावं लागतं, त्यांचं वर्ष श्राद्ध करावं लागतं. आम्ही स्वतःचं पिंडदान केल्यामुळं आम्हाला त्यांचं काही करावं लागत नाही. हे सर्व जनार्दन स्वामींनी करून घेतलं महाराज या देहाकडून. म्हणून द्या हो ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे अमृतेशाय शर्वाय अशा दिव्य महापुरुष संताच्या सान्निध्यात सर्व शास्त्र जाणणाऱ्या संताच्या सान्निध्यात राहिलात तर तुमच्यावर कोणत्याही प्रकारचं ऋणाचं भाग ते येऊ देत नाही. तुम्हाला सर्व ऋणातून ते मुक्त करतात. म्हणून करू नका काही, संत संग धरा. कशासाठी केलं हे सर्व ओटा ठेव. तुम्हाला कशासाठी बोलवलं, कशासाठी अनुष्ठान आहे, केवळ आणि केवळ तुमच्या हितासाठी आहे. म्हणून द्या हो नित्यनिमित्ती जनहितकारक जन उद्धारक नित्य नियमविधी जनहितकारक जन उद्धारक नित्य नियमविधी सकळ मंगळ विधी सकळ मंगळ निधी जनहितकारक जन उद्धारक नित्य नियमविधी. जय जनार्दन. नारायण नारायण ओम सत्यनारायण नारायण ओम नारायण नारायण ओम सत्यनारायण नारायण ओम सत्यनारायण नारायण ओम. ओम जय सद्गुरुदेवा सद्गुरु जनार्दन.